कराडमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला आता वेग आलाय। कराड तालुक्यात 446 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे। जिल्हा परिषदेच्या 12 जागांसाठी 43 उमेदवार रिंगणात उतरलेत। पंचायत समितीच्या 24 जागांसाठी 73 उमेदवार मैदानात आहेत, तर 4,06,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। सर्वात मोठ्या तालुक्यापैकी एक तालुका म्हणून ओळख असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये शनिवारी सकाळी 7:30 वाजल्यापासून 12 जिल्हा परिषद जागा व पंचायत समितीच्या 24 जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे। या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर आज मतदान साहित्यांचे वाटप होत आहे। कराडमधील शासकीय गोडाऊनमध्ये हे साहित्य वितरित केले जात असून यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कराड तालुक्यात 486 मतदान केंद्रावर मतदान होणार असून 2000हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्याचबरोबर प्रत्येक मोठ्या गावात म्हणजेच काले, रेठरे बुद्रुक, वडगाव हवेली, कोळे, पाल यासह उमरज यासारख्या मोठ्या गावात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। त्यामुळे ही मतदान प्रक्रिया चोखपणे पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन सज्ज झाले असून उद्या मतदान प्रक्रिया शांततेत पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। चंद्रजित पाटील, पुढारी न्यूज, कराड।